पुरुष गटामध्ये सुरू असणारा सामना सांगली आणि रायगड सांगली संघाने पहिला सेट जिंकलेला आहे. आता दुसऱ्या सेटकडे वाटचाल. सांगली जिल्हा पुरुष संघाचे प्रशिक्षक आहेत श्री नरेंद्र पाटील दादा आणि राष्ट्रीय खेळाडू महिला विभागामध्ये मैदान क्रमांक 2 वरती सुरू असणारा सामना सांगली सोलापूर वर्सेस अमरावती. त्या 23 आणि बीडची गुणसंख्या 5. मुलींचा सामना वर्धा अहिल्यानगर. वर्धा 16 अहिल्यानगर 3. स्वयंसेवकांना एक विनंती आहे की आपण क्रीडांगणावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी विनंती आहे. स्वयंसेवक महिला गटामध्ये पहिला सेट जिंकलेला आहे सांगली संघाने. सामना सांगली विरुद्ध रायगड. पुन्हा एकदा सर्व्हिस करण्यासाठी तयार आहे कौशिक. बरोबरीत घासून चाललेला सामना. दोन्ही टीम 8 पॉइंट वर आहे. अमरावती वर्सेस सोलापूर पुरुष. यानंतर होणाऱ्या मॅचेस नांदेड वर्सेस बीड आणि त्यानंतर वर्धा वर्सेस हिंगोली यानंतर होणार आहेत. विनंती आहे रेफरी गांडोळे सर आपल्याला विनंती आहे की आपण मैदान क्रमांक 3 वरती उपस्थित राहावं. आणि त्यानंतर गांडोळे सर महाराष्ट्रातल्या मुली कोल्हापूर वर्सेस सातारा.
आंडोळे सर, आपल्याला विनंती आहे की कृपया आपण मैदान क्रमांक 3 वरती उपस्थित राहावं. सध्या मैदान क्रमांक 3 वरती सुरू असणारा सामना सांगली विरुद्ध रायगड. क्रमांक 4 वरती तयार व्हायचं. मुलींच्या गटामध्ये पुढचा सामना कोल्हापूर विरुद्ध सर यांची गाठ घ्यावी. वर्धा वर्सेस अहिल्यानगर. वर्धा मुली 24, अहिल्या गुणमिळत आहे पुरुष गटात सांगली संघाला. सांगली संघाने पहिला सेट जिंकलेला आहे, दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे हा गुणमिळत आहे रायगड संघाला. सध्या पुरुष गटामध्ये सुरू असणारा क्रीडांगण क्रमांक 3 वरचा सामना सांगली विरुद्ध रायगड. आठ नंतर आता 12-12 अमरावती वर्सेस सोलापूर. गुणसंख्या सांगलीची झालेली आहे 20 आणि रायगडची 13. टेक्निशियनना विनंती आहे की तो बॉल काढून द्यायचा आहे. एक सूचना आहे, वर्धा, बीड, सोलापूर, जळगाव, गोंदिया आणि परभणी या संघांचे व्यवस्थापक असतील तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. यासोबत जळगाव, गोंदिया, परभणी, रत्नागिरी आणि नाशिक या संघांच्या व्यवस्थापक जरा येऊन भेटा. इलेक्ट्रिशियन कोर्ट नंबर 2 वर या. महिला आणि पुरुष गटातील सर्व संघ व्यवस्थापकांना विनंती आहे. KRP कॉलेजवरती सापडलेली बॅग एक आपल्या स्वयंसेवकीकडे आहे. विनंती आहे की ती बॅग वर्धा, हिंगोली. या संघाच्या व्यवस्थापकांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. सोलापूर 16. पुरुष गटामध्ये विजय ठरलेला संघ आहे सांगली. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं अभिनंदन करूया. सांगली संघाच्या विजेत्या संघाचं अभिनंदन. लगेच खेळ होतोय. गोंदिया आणि परभणी पुरुष गट, सोलापूर, जळगाव आणि गोंदिया, परभणी, रत्नागिरी, नाशिक पुरुष गट. कृपया रेफरी गांडोळे सर यांची गाठ घ्यावी. अमरावती, सोलापूर. बरोबरीत असलेला सामना ज्यात अमरावतीनं लीड घेतलेली आहे.